मुंबईच्या रस्त्यांवर आज मॅरेथॉनचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं। टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 या मेगा इव्हेंटमध्ये भारतातील आणि परदेशातीलही हजारो ॲथलीट्सनं सहभाग घेतला। इथिओपियाचा स्टार धावपटू ताडू अबाते डेमेनं टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 मध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि आंतरराष्ट्रीय एलिट पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये जेतेपद पटकावलं। दमट हवामान आणि अनेक अनुभवी स्पर्धकांच्या आव्हानावर मात करत डेमेनं हा ऐतिहासिक विजय मिळवला। मुंबई धावली फिटनेसकडे। 21व्या टाटा मुंबई मॅरेथॉनची दिमागदार सुरुवात। मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह। टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये 69,000हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता। ड्रीम रन मॅरेथॉनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि यावेळी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि नेव्हल कमांड अधिकारी उपस्थित होते। या मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचे वर्चस्व पाहायला मिळाले। ताडू अबाते डेमेने सुरुवातीपासूनच आपला वेग कायम ठेवला आणि 2 तास 9 मिनिटं 55 सेकंदांच्या प्रभावी वेळेत अंतिम रेषा पार केली। या प्रभावी विजयासाठी त्याला 4.5 दशलक्ष रुपयांची मोठी बक्षीस रक्कम देण्यात आली आहे। महिलांच्या स्पर्धेतही इथिओपियाने वर्चस्व गाजवले। येशी कलायू चेकोलेने आंतरराष्ट्रीय एलिट महिला शर्यतीत 2 तास 25 मिनिटं 13 सेकंदांच्या उत्कृष्ट वेळेसह सुवर्ण पदक जिंकले। मनोरंजक म्हणजे महिलांच्या स्पर्धेत 3ही पोडियम पोझिशन्स इथिओपियाच्या खेळाडूंनी मिळवली आहेत। या मॅरेथॉनमध्ये भारतीय धावपटूंनीही त्यांच्या कामगिरीनं प्रभावित केले। डॉक्टर कार्तिक करकेराने इंडियन एलिट कॅटेगरीत विजेता ठरलाय। कार्तिक करकेरा हा एलिट पुरुष गटात सर्वात वेगवान भारतीय होता। त्याने 2 तास 19 मिनिटं 55 सेकंद वेळ नोंदवून या गटात एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलाय। त्याच्या पाठोपाठ अनीश मगरचा क्रमांक लागला, ज्याने 2 तास 20 मिनिटं 8 सेकंद वेळ नोंदवून दुसरं स्थान पटकावलंय। काफ़ी खुश हूँ मैं कि ये मेरा मुंबई मैराथन में डेब्यूट था एंड मैंने फर्स्ट प्लेस किया यहाँ पर मेरे फर्स्ट रेस में। और ऑफ कोर्स मोर खुशी इस बात की हो रही कि मैं मुंबई का हूँ, बॉर्न एंड बॉट अप इन मुंबई, और काफ़ी सपोर्ट मिला मुझे। लोगों के सपोर्ट की वजह से मैंने थोड़ा थोड़ा पुश करके आई गॉट द विन। काफ़ी खुश हूँ। भारतीय एलिट महिला गटात भारतीय धावपटू संजीवनी जाधवनं तिचा अनुभव दाखवला आणि 2 तास 49 मिनिटं 2 सेकंद वेळेसह सुवर्ण पदक जिंकले। साध्या पुरुष गटात नितेंद्र सिंग रावत 2 तास 15 मिनिटं 48 सेकंद आणि महिला गटात सुधा सिंग 2 तास 34 मिनिटं 56 सेकंद यांच्या नावावर भारतीय विक्रम आहेत। मैं तो फर्स्ट टाइम फुल मैराथन में पार्टिसिपेट करी हूँ, तो काफ़ी अच्छा फीलिंग था और विनर होके और भी अच्छा लग रहा। जो लोगों का मोटिवेशन था, जो जब हम दौड़ रहे थे तो वो हमें काफ़ी मोटिवेट कर रहा था। और हर जगह पानी की मतलब जहाँ फैसिलिटीज़ थी तो काफ़ी अच्छा अरेंजमेंट था। मुंबई मॅरेथॉनमध्ये तरुण ते प्रौढ आणि दिव्यांग व्यक्ती स्पर्धकांनी भाग घेत वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय। या स्पर्धेत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पंडित श्री श्री रविशंकर आणि आमिर खान याने कुटुंबासह उपस्थिती लावली। तसेच अन्य कलाकार मंडळी देखील उपस्थित होते। टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा आमिर खान पहिल्यांदा सहभागी झाला होता, मात्र त्यानं दरवर्षी येण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली आहे। जो एक्साइटमेंट हमने देखा पीपल विद डिसेबिलिटीज के रन में और सीनियर सिटीजन्स के रन में, वो जो एक्साइटमेंट था तो मुझे भी लगा कि यार हर साल आना चाहिए। बहुत कमाल का स्पिरिट है मुंबई का, बहुत कमाल का स्पिरिट है और ये मैराथन का बहुत कमाल का स्पिरिट है। बहुत सालों से मुंबई मैराथन के बारे में सुना है, पढ़ा है, लेकिन उन दिनों में मैं इन चीज़ों में हिस्सा ले नहीं रहा था। पिछले साल मैंने प्रोग्राम का दिल्ली का हाफ मैराथन पूरा किया, तो उस दिन मैंने तय किया था कि इस साल मुंबई में शुरुआत कर लूँगा। मुंबई मॅरेथॉन जिंकण्यासाठी अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि जिद्द न हारता पुढच्या वर्षी पुन्हा येण्याची आणि जिंकण्याची जिद्द ठेवून परतीचा प्रवास सुरू केला। मात्र या मॅरेथॉनमध्ये युवकांच्या खांद्याला खांदा देत प्रौढ सुद्धा आम्हीही फिट आहोत असा संदेश देत होते, असंच चित्र पाहायला मिळत होतं।
स्वप्नील जाधवसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.